नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपला काम आणि काळ हा टॉपिक चालू आहे. शेवटचं आजचं लेक्चर असणार आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपले काही एक्झाम्पल आले होते, तर आजचं हे शेवटचं लेक्चर या टॉपिकवरचं. पहिला प्रश्न आपल्यासमोर दिसत आहे की एका किल्ल्यावर काही सैनिकांना 50 दिवस अन्न पुरते. 10 दिवसानंतर 500 सैनिक जास्तीचे आलेत, त्यामुळे उर्वरित अन्न 35 दिवस पुरेल. तर सुरुवातीला किल्ल्यावर किती सैनिक होते? तर सुरुवातीचे सैनिक बरोबर किंवा आपण असं करूया. बघा, असेच प्रश्न आपण ऑलरेडी सोडवलेले आहेत. काय प्रश्न होता की एका किल्ल्यावर काही सैनिकांना 50 दिवस अन्न पुरते, 10 दिवसानंतर 500 सैनिक जास्तीचे आले, त्यामुळे उर्वरित अन्न किती दिवस पुरेल असं विचारलेलं होतं. तर यामध्ये आपण बघूया. आता आपल्याला एकूण दिवस यामध्ये, त्यामुळे उर्वरित अन्न 35 दिवस पुरते आहे ना. म्हणजे दिवस दिलेले आहेत. दिवस काढण्यासाठी काय करत होतो आपण? दिवस बरोबर उर्वरित दिवस. उर्वरित दिवस म्हणजे काय? 50 दिवस पुरत होतं, 10 दिवसानंतर काही सैनिक त्याच्यामध्ये आले, म्हणजे 50मधून 10 गेले, उर्वरित दिवस किती झाले? 40. गुणेला सुरुवातीचे सैनिक. एका किल्ल्यावर काही सैनिकांना 50 दिवस अन्न पुरते. सुरुवातीचे सैनिक मला माहीत नाही किती आहेत, म्हणून मी म्हणतो एक्स अपॉनमध्ये. आता काय झालं? 10 दिवसानंतर 500 सैनिक जास्तीचे आलेत, म्हणजे अपॉनमध्ये काय, जेवढे सैनिक आता राहिलेले आहेत तेवढे घेत होतो. म्हणजे पहिले एक्स होते, त्याच्यामध्ये अजून 500 मिळवले, म्हणजे एक्स अधिक 500 झाले. ठीक आहे. त्यामुळे उर्वरित अन्न 35 दिवस पुरलं. म्हणजे या दिवसाच्या ठिकाणी काय येतील रे? 35. काल जे घेतलेलं आहे एक्झाम्पल त्याच बेसवरती आहे. ठीक आहे. फक्त याचं कॅल्क्युलेशन केलं की आपल्याला उत्तर भेटेल. इथं सरळ सरळ 40 गुणिले एक्स, 40 एक्स, किंवा इकडचं करून घेऊ. या 35नं जर एक्सला गुणलं, हा एक्स अधिक 500 याने 35ला गुणलं, जर एक्सने 35ला गुणलं तर किती होतील? 35 एक्स अधिक 500ने जर 35ला गुणलं तर 5 5 25, हातचे आले 2. ठीक आहे. 3 5 15, 15 2 17. ठीक आहे. आणि हे 2 शून्य, 17,500 बरोबर 40 गुणिले एक्स किती झाले? 40 एक्स. एक्सची किंमत काढायची आहे, 35 एक्स तिकडे जाणार, म्हणजे 17,500 बरोबर 40 एक्स वजा 35 एक्स, म्हणजेच 17,500 बरोबर किती येतील? 5 एक्स. एक्सची किंमत काढायची आहे, 5 भागाकारामध्ये जाईल, म्हणजे 17,500 भाग्याला 5 होईल, बरोबर एक्स भेटेल. तर 5 त्रिक 15, राहिले 2, 5 5 25, म्हणजे त्या किल्ल्यावर सुरुवातीला किती सैनिक होते? 3500 सैनिक होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे आहे हे परफेक्ट आन्सर आपलं आलेलं आहे. ठीक आहे. समजलं कसं होतं एक्झाम्पल? लक्षात घ्या. आपण ऑलरेडी अशा टाईपचा प्रश्न सोडवला होता, पण त्यामध्ये आपल्याला सैनिक काढायचे होते. त्यामध्ये आपल्याला दिवस काढायचे होते. आता आपल्याला ऑलरेडी दिवस दिलेले आहेत. उर्वरित अन्न 35 दिवस पुरते. दिवस दिलेले आहेत, आपल्याला किती सैनिक होते ते काढायचे आहे. मग इथं आपण दिवस 35 बरोबर जे उर्वरित दिवस होते लिहिले 40 गुणेला सुरुवातीचे सैनिक मला माहीत नाही एक्स, आणि नंतर 10 दिवसानंतर परत 500 सैनिक जास्त आले, म्हणजे शेवटी किती राहिले? एक्स अधिक 500 त्यामध्ये राहिले, कारण 500 अजून ॲड झाले. एक्स अधिक 500नं 35ला गुणलं तर 35 गुणेला एक्स 35 एक्स अधिक 35 गुणेला 500 17,500, 40 गुणेला एक 40 एक्स. हा 35 एक्स तिकडे गेला, 40 एक्स वजा 35 एक्स झालं, 5 एक्स आला. 5नं 17,500ला भागलं तर सुरुवातीचे सैनिक बरोबर आपल्याला भेटले 3,500. ठीक आहे. तर अशा प्रकारचं एक्झाम्पल होतं. दुसरं एक्झाम्पल अशाच पद्धतीचं आहे. एका किल्ल्यावर काही सैनिकांना दुसरं एक्झाम्पल आहे. एका किल्ल्यावर काही सैनिकांना 45 दिवस अन्न पुरते. 45 दिवस अन्न पुरते. 5 दिवसानंतर 300 सैनिक जास्तीचे आलेत, त्यामुळे उर्वरित अन्न 32 दिवस पुरेल. तर सुरुवातीला किल्ल्यावर किती सैनिक होते? ऑप्शन आहे 500, 3200, 1200, 4500. ऑप्शन आहेत 500, 3200, 1200 आणि 4500. प्रश्न तुम्हाला सोडवता येईल एवढा इझी प्रश्न आहे. आताच आपण बघितला
एका किल्ल्यावर काही सैनिकांना 45 दिवस अन्न पुरते. 5 दिवसानंतर 300 सैनिक जास्तीचे आलेत, त्यामुळे उर्वरित अन्न 32 दिवस पुरेल. तर सुरुवातीला किल्ल्यावर किती सैनिक होते असं आपल्याला विचारलेलं आहे. तर आपल्याला जे दिवस आपण काढत होतो ते ऑलरेडी दिलेले आहेत 32, म्हणजेच 32 बरोबर उर्वरित दिवस किती, 45 दिवस अन्न पुरत होतं 5 दिवसानंतर, म्हणजे 45मधून 5 गेले, उर्वरित दिवस किती झाले 40. गुन्हेला इथं काय होतं, सुरुवातीचे सैनिक, तर सुरुवातीला किती होते सैनिक ते माहीत नाही, म्हणजेच एक्स म्हटलं. ठीक आहे. आता नंतर अजून त्याच्यामध्ये 300 अजून जास्त झाले, म्हणजे एक्स अधिक 300 काय येईल खाले. बस याचं कॅल्क्युलेशन केलं की उत्तर भेटेल. एक्स गुन्हेला 32, 32 एक्स अधिक, ठीक आहे, 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 9600 होतील बरोबर 40 एक्स. ठीक आहे. 32 एक्स अधिक 9600 बरोबर 40 एक्स. पुढे जर सॉल्व केलं तर हा तिकडे जाणार, म्हणजे 9600 बरोबर 40 एक्स वजा 32 एक्स 8 एक्स. 8ने याला भागलं म्हणजे एक्सची किंमत भेटेल 8 एक 8, 8 दुनी 16, 1200 उत्तर येईल. तर सुरुवातीला किल्ल्यावर किती सैनिक होते, 1200 होते. हे आपण डायरेक्ट यामधून सोडवू शकतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे आहे हे आपलं परफेक्ट आन्सर याचं आलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार शॉर्टनुसार सुद्धा तुम्ही हे तोंडी कॅल्क्युलेशन करू शकणार आहात. ठीक आहे. एक पुढचा प्रश्न अशाच टाईपचा तुम्ही सोडवायचा आहे. तिसरा प्रश्न, ठीक आहे. बघा हा एक प्रश्न बोर्डवर लिहिलेला आहे. एका किल्ल्यावर काही सैनिकांना 70 दिवस अन्न पुरते. 30 दिवसानंतर 500 सैनिक जास्तीचे आलेत, त्यामुळे उर्वरित अन्न 20 दिवस पुरेल. तर सुरुवातीला किल्ल्यावर किती सैनिक होते हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. ऑप्शन आहे 500, 1000, 5000 आणि 4000. हा प्रश्न होमवर्कसाठी आहे. याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. बघा पुढच्या टाईपमधला, आता मी तुम्हाला काल सांगितलं होतं की M1 D1 T1 अपॉन W1 बरोबर M2 D2 T2 अपॉन W2 या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे आहे. तर ते कशा पद्धतीनुसार सोडवायचे ते आपण एक्झाम्पलनुसार बघूया. तर आपला अत्यंत महत्त्वाचा एक फॉर्म्युला आहे किंवा ट्रिक्स म्हणता येईल. M1 D1 T1 अपॉन W1 बरोबर M2 D2 T2 अपॉन W2. आता यामध्ये लक्षात घ्या M1 म्हणजे काय, पहिले मजूर, मग त्यामध्ये माणसे असो, स्त्रिया असो, पुरुष असो, मुली असो. ठीक आहे. D1 म्हणजे पहिले दिवस, T1 म्हणजे पहिले तास आणि W म्हणजे जे काम करू राहिले ते किती दिवसात होऊ राहिलं किंवा W जे काम करत आहे ते. ठीक आहे. M2 म्हणजे दुसरे मजूर, D2 म्हणजे दुसरे दिवस, दुसऱ्या याला किती लागू राहिले, T2 म्हणजे दुसरे तास आणि W2 म्हणजे दुसरं कोणतं काम करू राहिले ते. ठीक आहे. तर याचं आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघा प्रश्न आहे 20 मजूर रोज 8 तास काम करून, हे डायरेक्ट डोक्यामध्ये फिक्स करून टाका. ठीक आहे. M1 D1 T1 अपॉन W1 बरोबर M2 D2 T2 अपॉन W2. ज्यामधलं उदाहरणामधलं जे तुम्हाला व्हॅल्यू दिलेले आहेत त्याच्यानुसार ते सॉल्व करता येईल. बघूया प्रश्नानुसार कसं सॉल्व करता येईल. तर बघा 20 मजूर रोज 8 तास काम करून, चौथा प्रश्न 20 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात.
तर तेच काम 15 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसात संपवतील? हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. ऑप्शन दिलेले आहे त्यामध्ये 32, 30, 31, 20. 32, 30, 31 आणि 20 हे 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. तर बघा, आताच तुम्हाला मी सांगितलं होतं की M1 D1 T1 M1 D1 T1 अपॉन W1 बरोबर M2 D2 T2 अपॉन W2. ठीक आहे. आता M1 म्हणजे पहिले मजूर, D1 म्हणजे पहिले दिवस, T1 म्हणजे पहिले तास आणि W1 म्हणजे पहिलं काम. M2 म्हणजे दुसरे मजूर, D2 म्हणजे दुसरे दिवस, T2 म्हणजे दुसरे तास आणि W2 म्हणजे दुसरं काम. आता यामधलं आपल्याला जे दिलेलं आहे त्याच्यामधलं बघा, 20 मजूर म्हणजे M1 दिलेला आहे, रोज 8 तास काम करू म्हणजे T1 दिलेला आहे, एक काम 15 दिवसात म्हणजे D1 दिलेलं आहे. मग इथं काम दिलेलं आहे का कोणता आहे, तर म्हणजे हा W1 काय आहे, कॅन्सल झाला. म्हणजे आता हा आपला जो ट्रिक्स होती ती काय झाली, M1 D1 T1 बरोबर M2 D2 T2. बस याच्यामध्ये किमती टाकून आता सॉल्व करा. बघा, M1 D1 T1 बरोबर M2 D2 T2. आता M1 म्हणजे पहिले मजूर, तर किती मजूर होते रे, 20. इथं काही चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे. D1 म्हणजे किती तास लागू राहिले, सॉरी किती दिवस लागू राहिले, 15 दिवस, गुणेला T1 म्हणजे किती तास लागू राहिले, 8 बरोबर. M2 म्हणजे किती मजूर होते याच्यामध्ये, 15 गुणेला D2 आपल्याला काढायचा आहे, D2 गुणेला T2 तास किती येत रे, 5. आता बघा, या D2ची किंमत काढायची आहे, 15 आणि 5 इकडे झाला तर हा 15 सरळ कटतो आणि या 5ने जर 20ला भागलं तर 5 चौक 20 म्हणजे 4 गुणेला 8 32 दिवस आपल्याला भेटतात. म्हणजे D2 बरोबर किती रे, 32 दिवस. म्हणजे आपल्याला उत्तर भेटते. तर तेच काम 15 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसात संपवतील, तर 32 दिवसात संपवतील. ऑप्शन क्रमांक 1 जे आहे हे आपलं परफेक्ट उत्तर यामध्ये डायरेक्ट भेटते. आता 15 तुम्ही खाल्लेले गेले काय आणि इथून काटले काय सारखंच आहे, तेवढा टाईम तुमचा वाचतो. 15 डायरेक्ट काटले, 5ने 20ला भागलं, 4चा भाग गेला, 4 8 32 32 बरोबर काय झालं, D2. म्हणजेच ते 15 मजुरांना रोज 5 तास काम करून ते काम संपवण्यासाठी किती दिवस लागतील, 32 दिवस. तर अशा पद्धतीनुसार हा फॉर्म्युलामध्ये जे जे किमती दिलेल्या आहेत ते आपण पुटअप करून बाकीचे सोडून आपण उदाहरण सॉल्व करू शकतो. ठीक आहे. एक 5वं एक्झाम्पल बघा. 5 मजूर रोज 6 तास काम करून रोज 6 तास काम करून एक काम 4 दिवसात संपवतात. तर तेच काम 8 मजूर रोज 3 तास काम करून किती दिवसात संपवतील, असा प्रश्न आहे. ऑप्शन आहे 4 5 6 3. ऑप्शन आहे 4 5 6 आणि 3. ठीक आहे. तर बघा, 5 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 4 दिवसात संपवतात. म्हणजे पाहायला जर गेलं तर परत इथं M1 D1 T1 बरोबर M2 D2 T2 हे आपलं लागेल, ट्रिक्स लागेल. M1 D1 T1 बरोबर M2 D2 T2. ठीक आहे. M1ची किंमत किती आहे, 5 गुणेला पहिले दिवस किती आहेत, 4, पहिले तास किती आहेत रे, 6 बरोबर. दुसरे मजूर किती आहेत, 8 गुणेला D2 आपल्याला काढायचा आहे आणि T2 किती दिलेला आहे, 3. आता बघा, 3ने जर 6ला भागलं तर 2चा भाग गेला. ठीक आहे. 4ने जर 8ला भागलं तर 2चा भाग गेला आणि परत हे 2 2 कटले म्हणजे राहिले किती, 5. म्हणजे D2 बरोबर किती, 5 दिवस. D2 बरोबर किती, 5 दिवस. हे डायरेक्ट आपण करू शकतो. तुम्हाला येत नाही इथं काटाकाटी करता तर काय होतं, 5 गुणेला 4 गुणेला 6
बरोबर 8 गुणेला D2 गुणेला 3. हा 8 आणि 3 इकडे जाणार कारण आपल्याला D2ची किंमत काढायची आहे. म्हणजे हे 5 गुणेला 4 गुणेला 6 भागेला 8 गुणेला 3. ठीक आहे. 3 दुनी 6 बेचोक 8 4 4 कटला. उत्तर किती आलं 5. म्हणजे D2 बरोबर उत्तर किती आलं परत 5 आलं. ठीक आहे. म्हणजे याचा ऑप्शन क्रमांक 2 जे आहे हे परफेक्ट उत्तर यामध्ये आपल्याला भेटेल. 3-4 एक्झाम्पल अशाच टाईपचे आहेत. फटाफट तुम्ही सोडवायचे आहेत आणि उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला द्यायची आहेत. ठीक आहे. तर बघूया तुम्हाला करता येतात का. फक्त मी व्हॅल्यू लिहितो, प्रश्न तसे राहतील. M1 D1 T1च्या व्हॅल्यू लिहितो, तुम्ही उत्तर सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे. की तो झाला आपला 5वा प्रश्न होता. 6वा प्रश्न आपण बघणार आहोत. 6वा प्रश्न आहे 12 8 15 म्हणजे M1 12 T1 8 D1 15 आणि M2 आहे 18 T1 आहे 10 D2 आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. 7वा प्रश्न आहे M1 आहे 40 T1 आहे 20 आणि D1 आहे 30. M2 आहे 30 T2 आहे 10. तर आपल्याला D2 काढायचा आहे. हे प्रश्न तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या आणि हे 6वा आणि 7वा एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचं आहे आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. हे होमवर्कसाठी उदाहरण आहे. ठीक आहे. व्यवस्थित लिहून घ्या. 12 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात, तर 18 मजूर रोज 10 तास काम करून ते काम किती दिवसात संपवतील असा प्रश्न तो राहणार आहे. इथं 40 मजूर रोज 20 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवतात, तर 30 मजूर रोज 10 तास काम करून ते काम किती दिवसात संपवतील. हा 7वा प्रश्न राहणार. प्रश्न तुम्ही लिहायचा आहे, डायरेक्ट फक्त व्हॅल्यू नका लिहू. प्रश्न लिहून घ्या म्हणजे तुम्हाला कोणता प्रश्न कशा पद्धतीनुसार सॉल्व करताचा आहे ते समजेल. ठीक आहे. हा 6 आणि 7वा प्रश्न झाला. 8वा प्रश्न अशाच पद्धतीचा आहे, थोडा वेगळा आहे. बघूया. 32 मजूर रोज 4 तास काम करून 32 मजूर रोज 4 तास काम करून 50 दिवसात 16 टेबल बनवतात. 50 दिवसात 16 टेबल बनवतात. तर 40 मजूर रोज 5 तास काम करून, तर 40 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसात 21 टेबल बनवतील. किती दिवसात 21 टेबल बनवतील. आता बघा सर्व व्हॅल्यू आपल्या आलेल्या आहे. त्याच्यामध्ये ऑप्शन आहे 42 40 41 42 40 41 आणि डी आहे 43. सॉरी 4था आहे 43. ठीक आहे. बघा M1 D1 T1 अपॉन W1 हा आपला बेसिक फॉर्म्युला आहे ना. M1 D1 T1 अपॉन W1 बरोबर M2 D2 T2 अपॉन W2 बरोबर आहे. आता याच्या बघा M1 म्हणजे पहिले मजूर दिलेले आहेत, 4 तास म्हणजे T1 दिलेला आहे, 50 दिवस म्हणजे D1 आणि 16 टेबल काय काम करू राहिले तर 16 टेबल बनवून राहिले म्हणजे W1 पण दिलेलं आहे. म्हणजे हा पूर्ण फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकल्या की आपल्याला जे उत्तर पाहिजे ते भेटेल. तर M1 म्हणजेच किती आहेत 32 गुणेला D1 म्हणजेच किती आहेत 50 गुणेला T1 म्हणजेच किती आहेत 4 आणि किती टेबल तयार करू राहिले 16 टेबल तयार करू राहिले म्हणजे W1 खाली आहे तर हा 16 खाली आला
बरोबर याच्यामध्ये M2 किती आहे 40 मजूर गुणेला D2 आपल्याला काढायचं आहे गुणेला T2 किती आहे 5 आणि किती टेबल तयार करायचे आहेत 21. आता इथं तुम्हाला सरळ लक्षात येते D2 ची किंमत काढायची आहे म्हणजे 40 21 5 इकडे शिफ्ट होईल बरोबर आहे. म्हणजे काय होईल 32 गुणेला 50 गुणेला 4 हा 21 खाली होता तर वरती 21 हा खाली 16 जसा तसा हा 40 आणि 5 वर होता तर इकडे खाली येईल म्हणजेच भागाकारात येईल. आता याचं कॅल्क्युलेशन केलं की आपल्याला D2 भेटेल. बस सोपं कॅल्क्युलेशन आहे. 16 दुनी 32 ठीक आहे. 0 0 कटला 4 4 कटला 5 5 कटला 21 गुणेला 2 42 म्हणजेच D2 बरोबर किती दिवस लागतील त्यांना 42 दिवस लागतील म्हणजे आपलं उत्तर येईल 42. तर बघा 42 कुठं ऑप्शनमध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक 1 जे आहे हे आपलं परफेक्ट उत्तर यामध्ये भेटलेलं आहे. म्हणजे तुम्हाला फक्त M1 आणि D1 दिलेला आहे तरीसुद्धा तुम्ही या पद्धतीनुसार करू शकता. फक्त M1 D1 T1 दिलेला आहे तरी तुम्ही या पद्धतीनुसार करू शकतात. म्हणजे M1 D1 T1 आणि M2 D2 T2 याच्यामधलं एखादंच काहीतरी स्किप असेल किंवा M1 T1 आणि W1 दिलेलं राहील M1 T2 काढायचं असेल W2 दिलेला राहील. म्हणजे याच फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकून तुम्ही कोणतं पण सॉल्व करू शकता. ज्या किमती तुम्हाला दिलेल्या आहेत त्या पुटअप करा जे दिलेलं नाही ते सोडून द्या ठीक आहे. बराबर तुम्हाला आन्सर तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार हे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. एक पुढचा प्रश्न असाच आहे. बघा 9 नंबरचा प्रश्न 40 मजूर रोज 5 तास काम करून 40 मजूर रोज 5 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. 18 दिवसात पूर्ण करतात तर त्या कामाच्या 3 पट काम 15 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील. किती दिवसात पूर्ण करतील. पहिला ऑप्शन आहे 45, दुसरा आहे 46, तिसरा आहे 47, चौथा आहे 48 ठीक आहे. आता बघा प्रश्न तर तशाच पद्धतीचा आहे. मजूर आले, तास आले, दिवस आले आणि इथं फक्त तर त्या कामाच्या 3 पट काम इथं कामाच्या पाहिजे ठीक आहे. तर त्या कामाच्या 3 पट काम 15 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात संपवतील. आता आपला बघा M1 D1 T1 अपॉन W1 बरोबर M2 D2 T2 अपॉन W2. M1 म्हणजे पहिले मजूर झाले 40 गुणेला D1 म्हणजे पहिले दिवस झाले 18 गुणेला T1 म्हणजे पहिले तास झाले 5. आता बघा W1 ची किंमत आहे का याच्यात इथं एक काम म्हटलेलं आहे आणि पुढे काय म्हटलं तर त्या कामाच्या 3 पट काम म्हणजे इथं W1 म्हणजे एक काम म्हणजेच 1 बरोबर
M2 म्हणजे काय आता बघा, M2 म्हणजे किती मजूर आहेत, 15 मजूर, गुणेला D2 आपल्याला काढायचं आहे, T2 किती आहेत, 9 तास काम करून, आणि W2 म्हणजेच त्या कामाच्या 3 पट काम. पहिलं काम आपण 1 म्हटलं, त्याचे 3 पट म्हणजेच किती, 3. ठीक आहे, हे लक्षात घ्या. फक्त इथे हे समजणं गरजेचं आहे. इथं 40 मजूर रोज 5 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. तर त्या कामाच्या तिप्पट काम म्हणजे पहिलं काम 1 आहे आणि दुसरं काम जे दिलेलं आहे हे तिप्पट आहे, म्हणजे ते किती आहे, 3 आहे. म्हणजे W1ची किंमत आपण 1 लिहिली आणि W2ची किंमत आपण तिप्पट असल्यामुळे 3, चौपट असल्यामुळे 4, पाचपट असल्यामुळे 5. ठीक आहे, अशा पद्धतीनुसार आता आपल्याला फक्त D2ची किंमत काढायची आहे. इकडे बघू, आता हे 40 गुणेला 18 गुणेला 5 जसं तसं राहील, 40 गुणेला 18 गुणेला 5, खाली हा 1 जसंच तसं राहील, गुणेला आता हे 15 गुणेला 9 वरती होतं, इकडे येताना काय होईल, खाली होईल. 15 गुणेला 9, हा 3 खाली होता तर इकडे येताना वरती येईल. बरोबर आपल्याला काय भेटेल, D2 आहे ना. आता बघा, सरळ सरळ 9 दुनी 18, पुढे काय होते का रे, होते 3 5 15, 5 5 कटला, 40, आणखी काय राहिलं, हे 40 नाही ते 15 आहेत. ठीक आहे, उत्तर आपलं त्याच्यामुळे गडबड होईल. इथं 15 किंमत आहे, इथं 15 आहेत, 15 मजूर. ठीक आहे, तर बघा 3 त्रिक काय केलं आपण, कॅल्क्युलेशन परत गडबड होईल आता, है ना. ठीक आहे, हे 15 आणि 9, 5ने 15ला भागलं, 3चा भाग गेला, किंवा काय केलं, 9ने 18ला भागलं, 2चा भाग गेला, 3ने 15ला भागलं, 5चा भाग गेला, 5 5 कटला, 15 गुणेला 2, उत्तर किती उरालं, 30. D2 बरोबर किती येते, 30. म्हणजे ऑप्शन क्रमांक 30 उत्तर बरोबर आहे. म्हणजे यामध्ये मी ॲक्च्युअलमध्ये किमती घेताना काहीतरी मी गडबड केलेली आहे. ठीक आहे, इथं 8 तास आहे. ठीक आहे, असू द्या, ॲक्च्युअलमध्ये उत्तर जे आहे बरोबर आहे आपलं, 30 दिवस आहे. इथं 15 मजूर होते, फक्त इथं 8 तास आहेत, पण त्याचं काही नाही. इथं 8 तास असले, जर आपण इथं 8 घेतलं तर त्या 48 उत्तर येईल, पण इथं मी 5 तास घेतलेलं आहे. आपण 5 तासानुसार जर काढलं तर उत्तर किती येते, 30 दिवस. ठीक आहे, तर उत्तर आपलं बरोबर आहे, किती, 30 दिवस. फक्त इथं किती मजूर राहतील, 15 मजूर, एवढं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न अशाच पद्धतीचा जर आपण घेतला तर म्हटलेला आहे 20 मजूर दहा नंबरचा प्रश्न, 20 मजूर रोज 10 तास काम करून एक काम 50 दिवसात पूर्ण करतात. तर त्याच कामाच्या 5 पट काम 25 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील. 200, 300, 400 यापैकी नाही. पहिला ऑप्शन आहे 200, दुसरा ऑप्शन आहे 300, तिसरा ऑप्शन आहे 400 आणि पाचवा आहे यापैकी नाही. ठीक आहे, प्रश्न तसाच आहे. ठीक आहे, बघा काय झालं आहे. 20 मजूर रोज 10 तास काम करून एक काम 50 दिवसात पूर्ण करतात. तर त्या कामाच्या 5 पट काम म्हणजे पहिलं काम W1 आपल्याला 1 घ्यावं लागेल आणि W2 आपल्याला काय घ्यावं लागेल, 5 घ्यावं लागेल. मग M1 म्हणजेच 20 गुणेला T1 म्हणजेच 10 आणि D1 म्हणजेच 50 भागेला पहिलं काम म्हणजेच 1 बरोबर. M2 म्हणजेच दुसरे मजूर किती आहेत, 25 गुणेला T2 त्यांनी दिलेला आहे 5, D2 आपल्याला काढायचा आहे दिवस आणि काम किती आहे, 5 पट म्हणजेच 5. D2ची किंमत काढायची आहे, सगळं इकडे शिफ्ट होईल. सरळ म्हणजे 20 गुणेला 10 गुणेला 50 आणि खाली काय येईल, 1 गुणेला 25 गुणेला 5 आणि ह्या वरती 5 जाईल बरोबर D2 आहे ना. हा 5 खाली होता तर इकडे त्यांना वरती आला नाही, 25 वरती होते, 25 गुणेला 5 ते खाली आले. सरळ सरळ 5 5 कटला, 25 दुनी 50 झाले. ठीक आहे, म्हणजेच 20 गुणेला 10 200, 200 गुणेला 2 400. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे आहे हे आपलं परफेक्ट उत्तर भेटेल. म्हणजेच D2 बरोबर आपल्याला किती दिवस लागतील, त्याच्यामध्ये 400 दिवस आपल्याला त्यामध्ये लागतील. ठीक आहे, तर अशा पद्धतीनुसार M1 D1 आणि T1 अपॉन W1 बरोबर M2 D2 T2 अपॉन W2 हा फॉर्म्युला किंवा ही ट्रिक्स वापरून आपण उत्तरं सोडवू शकतो. ठीक आहे, एक 11 नंबरचा प्रश्न आणि 12 नंबरचा प्रश्न.
तुम्हाला होमवर्कसाठी देतो, उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात, तर त्या कामाच्या 5 पट काम 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील. हा 11 नंबरचा एक प्रश्न आहे, हा तुम्हाला सोडवायचा आहे. उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. ऑप्शन आहे त्याचे बघा. पहिला ऑप्शन आहे 75, दुसरा ऑप्शन आहे 80, तिसरा ऑप्शन आहे 45 आणि चौथा ऑप्शन आहे 90. ठीक आहे. एक 12 नंबरचा आणखी एक प्रश्न तुम्हाला लिहून देतो. घेतलेला प्रश्न आहे, घेतलेला म्हणजे तशा टाईपवरचा घेतलेला आहे. होमवर्क 40 मजूर रोज 5 तास काम करून 5 तास काम करून 50 दिवसात 20 टेबल बनवतात. तर 52 मजूर रोज 5 तास काम करून रोज 5 तास काम करून किती दिवसात 21 टेबल बनवतील. ऑप्शन आहे 40.513, दुसरा ऑप्शन आहे 70, 60, 50. ठीक आहे. असे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. हा सुद्धा होमवर्कसाठीचा प्रश्न आहे. 40 मजूर रोज 5 तास काम करून 50 दिवसात 20 टेबल बनवतात, तर 52 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसात 21 टेबल बनवतील. हे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. हे दोन्ही प्रश्न होमवर्कसाठी आहेत. हे उत्तरं सोडवायचे आहेत आणि उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला द्यायचे आहेत. तर बघा, काम आणि काळ हा टॉपिक आपला इथं संपलेला आहे. याचे सर्व टाईपचे एक्झाम्पल जवळपास 8 पार्ट मी याचे घेतलेले आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रश्न यामधला आता आलाच पाहिजे, तो प्रश्न तुम्हाला सोडवताही आला पाहिजे. ठीक आहे. PYQ वगैरे सगळ्या प्रकारचे प्रश्न तुमचे मी घेतलेले आहेत. जो प्रश्न तुम्हाला आला नाही तो आपल्या टेलिग्राम चॅनलला टाका, आपण बघूया कोणत्या पद्धतीनुसार सॉल्व करता येईल, किंवा आपण तो प्रश्न घेतलेला नसेल तर. ठीक आहे. तर उद्या आपलं गणिताचं दुसरं चॅप्टर, दुसरा टॉपिक चालू होईल, पाण्याची टाकी व नळ. ठीक आहे. किंवा बोट किंवा प्रवाह. ठीक आहे. बोट किंवा प्रवाह आणि पाण्याची टाकी आणि नळ सेमच आहे, थोडासा वेगळा आहे. तो टॉपिक आपण चालू करणार आहोत. त्यानंतर आपण गुणोत्तर आणि प्रमाण घेऊ. त्यानंतर आपण अल्जेब्राकडे जाणार आहोत. हे 2 टॉपिक संपले की आपण अल्जेब्राकडे जाऊ आणि शेवटी आपण जॉमेट्री घेऊ. जॉमेट्री सोपा आहे, अल्जेब्रा घेणं गरजेचं आहे, कारण 7 ऑगस्टपासून तुमचे पेपर आहेत. तर त्यामुळे 7 ऑगस्टपासून NTPC अंडर ग्रॅज्युएट मुलांचे पेपर आहेत, ग्रुप डीचे पेपर नाही आहेत. आपण NTPC ग्रॅज्युएट मुलांची बात करू राहिलो, तर त्यांना ते सोपं जाईल. अल्जेब्राची उदाहरणं बऱ्यापैकी पेपरमध्ये येतात, त्यासाठी आपण अल्जेब्रा हे 2 टॉपिक चालू झाल्यानंतर चालू करू. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.